भाविकांचं, सर्व नाथभक्तांचं आणि पंचक्रोशीतूनही आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम कथेला प्रारंभ आपण करत असताना वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं की त्याने चाललेल्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजक जे आहे ते विस्तृतपूर्वक मांडावं, विस्तारपूर्वक मांडावं किंवा सांगावं। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या धर्मनाथ बीज महोत्सव म्हणजे वर्ष 51वे आपल्या सद्गुरू गोरक्षनाथ माऊलींचा हा उत्सव मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आणि तो उत्सव खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर सर्वांच्या एकोप्याने, सर्वांच्या मेहनतीने, सर्वांच्या कष्टाने आपण हा उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। सर्वप्रथम या उत्सवामध्ये मी सर्व गावकऱ्यांचं अंतःकरणापासून स्वागत करेन। कार्यक्रमाची भव्यता आणि दिव्यता बघता आपल्याला लक्षात येतं की नाथांवर आपल्या गावची किंवा पंचक्रोशीतून येणाऱ्या भाविकांचं सुद्धा या ठिकाणी किती मोठी श्रद्धा आहे। कार्यक्रमाची सुरुवात आपण सद्गुरू गोरक्षनाथांच्या पादुका गिरनार पर्वतावर घेऊन गेलो। गिरनार पर्वती दत्तगुरूंना भेटवलं, जिथं चैतन्य सद्गुरू गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे। त्या धुनीमध्ये श्री सद्गुरू गोरक्षनाथांना आपण त्या ठिकाणून या पादकांना स्पर्श करून आणला आणि तिथून पुढे द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या नगरीत पुढे मी सांगेलच। अशी ही यात्रा करत करत श्री चैतन्य सद्गुरू गोरक्षनाथांच्या धर्मनाथ बीजेचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय झालेला आहे, आघात झालेला आहे, सुरुवात झालेला आहे। तसंच आपल्या या कथेला जी साथ संगत आहे ती साथ संगत करण्यासाठी सिंतवादक जे आहेत श्री वेणुनाथ महाराज सोनवणे त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। ॲक्टोपॅड वादक विजय महाराज मोहाडीकर त्यांचंही स्वागत, त्यांचंही आभार या ठिकाणी मी करतो। आणि संबळवर्ती जे आहेत ते आपल्या गोरक्षगडचे बरं का, गोरक्षगडावरचा संबळ वादक भेटला आपल्याला, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। गोरक्षनाथांनीच पाठवलं असं काही म्हणायला हरकत नाही त्यांना। आणि तसेच तबलावादक जे आहेत ते आपल्या गावातलंच भूषण तन्मय महाराज पाटोळे, त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा। आणि तसेच सर्व आपण या ठिकाणी श्रोतावर्ग जमलात, आलात कथेसाठी, आपल्या स्वतःसाठी सुद्धा टाळ्या वाजवा। कारण जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली, कथेत बसायला सुद्धा भाग्य लागतं नाही का? कथा श्रवण करायला सुद्धा भाग्य लागतं, अंतकरण निर्मळ लागतं, भावना शुद्ध असाव्या लागतात। तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि जेने हा गोपाळ कृपा करी। मग जे जे कथेला आलेत तुम्ही साक्षात भगवंताचं स्वरूप आहात, तुम्हालाही प्रणाम करतो। आणि आपण या ठिकाणी श्री सद्गुरू गोरक्ष गणपती बाप्पांना वंदन करू, श्री सद्गुरू गोरक्षनाथांनाही या ठिकाणी प्रणाम करून कथेला सुरुवात करू। सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचे आवाज आला तर नाही का, आपण छोटं श्री सद्गुरू गोरक्षनाथांचं भजन करायचं या ठिकाणी। भज गोरक्षम भज गोरक्षम गोरक्षम भज मूढमते, भज गोरक्षम भज गोरक्षम गोरक्षम भज मूढमते,
गोरक्षम भज मूढमते आदेश तुम्ही म्हणायचे ओम नमो आदेश हे नाथ संप्रदायातील ब्रीद वाक्य आहे अलख निरंजन आणि ओम नमो आदेश। आता 2 मिनिटात तुम्हाला मी सांगून जाईल आपण अलख म्हणतो काय आहे अलख। अलख शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असायला हवा। अलख म्हणजे जे दृष्टीला दिसत नाही पण ते सर्व व्यापी आहे। मी याच्यासाठी सांगतोय आपण फक्त म्हणतो अलख निरंजन आदेश पण शब्दांचा अर्थ आपल्याला माहित असायला हवा। अलख म्हणजे जे दृष्टीला दिसत नाही पण ते सर्व व्यापी सगुण परब्रह्म परमात्मा निर्गुण परमात्मा तो आहे तो अलख आहे। निरंजन ज्याला कलंक नाही ज्याला किंचित मात्र सुद्धा डाग नाही असा तो निरंजन परमात्मा म्हणून आपण म्हणतो अलख निरंजन। आदेश आदेश शब्दाचा काय अर्थ आहे आपण म्हणतो फक्त आदेश। आत्मा जीवात्मा परमात्मा ह्या तिन्हीचा जो संयोग आहे ह्या तिन्हींचं जे मिलन आहे तो शब्द आहे आदेश। म्हणजे आत्मा जीवात्मा आणि परमात्मा हे तिघी सर्व एक आहे हे सर्वप्रथम आपल्याला कळायला पाहिजे। 51 वर्ष झाली आपल्याला धर्मनाथ विजेच्या कार्यक्रमाला सुरू होऊन नाही का पण 51 वर्षामध्ये आपण अलख निरंजन या शब्दाचा कधी विचार केलाय का
किंवा नाथ शब्दाचा आपण कधी विचार केलाय का? नाथ म्हणजे काय हो? नाथ म्हणजे मालक, बरोबर आहे की नाही? न म्हणजे नाही आणि अथ म्हणजे प्रारंभ. न म्हणजे नाही आणि अथ म्हणजे प्रारंभ, म्हणजे ज्याचा कधी प्रारंभच झाला नाही पण तो आहे, तो नाथ, त्याला म्हणतात नाथ. आपण फक्त म्हणतो हा नाथ, तो नाथ. त्याच्या अजून पुढे काही जर आपल्याला स्पष्टीकरण बघायचं असेल तर आपण सरळ शब्दात म्हणतो नाथ म्हणजे स्वामी, मालक, हे नाथ आहेत. असो, आता आपण सर्वप्रथम या ठिकाणी ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट बघतो प्रत्येक वेळेला, नाही का? आपण नवनाथ भक्ती कथासार या ग्रंथाला सुरुवात करत आहोत आणि सर्वप्रथम काय आहे नवनाथ ग्रंथ, काय आहे नवनाथ भक्तिसार, कशा प्रकारे त्यांचा अवतार झाला, का ते पृथ्वीवर आले, कोण होते? सर्वप्रथम ऋषभ देवाचे 100 पुत्र नवनारायण. आता नारायण त्यांना का म्हटलं? कारण ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखं नारायणासारखं काम करतात म्हणून त्यांना नारायण म्हणतात. त्या ऋषभ देवाचे 100 पुत्र, त्यापैकी ओजस्वी आणि तेजस्वी असे हे 9 जण नवनारायण, यांना म्हणतात काय? नवनारायण. त्या नवनारायणांना द्वारकाधीश वासुदेव श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्या द्वारकेमध्ये बोलावून घेतलं. ते कशासाठी? कारण भगवंत म्हणतो परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंच्या रक्षणासाठी, धर्म वाढवण्यासाठी, गोब्राह्मणांच्या रक्षणासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो. पण द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपलं अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर एक निवांत द्वारकेमध्ये बसले होते. आणि द्वारकेमध्ये बसले असताना त्यांच्या मनात विचार आला, आता द्वापार युग संपला आहे आणि आता आपल्याला निजधामाला जायचंय. निजधाम म्हणजे वैकुंठाला जायचंय, आपल्या मूळ स्थानी. पण या पृथ्वीवर जो अधर्म वाढेल किंवा या धर्माचं रक्षण कोणीतरी करावं, या धर्माला कोणीतरी वाली असला पाहिजे, हा धर्म बुडाला नाही पाहिजे, हा धर्म क्षय नाही झाला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं द्वारकेमध्ये नवनारायणांना बोलावून घेतलं आणि ते नवनारायण या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं बोलावल्यानंतर मात्र आनंदानं भजन करत येत आहेत. कारण साक्षात भगवंतांना बोलावणं म्हणून आनंद होणारच ना, नाही का? आणि ते भजन आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नारायण वासुदेव, हे नाथ 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 नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी,
गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. आता आपण या ठिकाणी थोडासा संवाद या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि नवनारायणांचा दाखवणार आहोत. आपण शांत चित्ताने तो ऐकावा आणि श्रवण करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. माईक द्या दोन त्यांना, माईक द्या ना दोन त्यांना, स्कॉटलेस माईक द्या. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वारकेमध्ये नवनारायणांना बोलवलं. नवनारायण त्या ठिकाणी आले भजन करत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव पृथुनाथ स्वामी सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे भजन करत ते आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत करताना आपल्याला दिसतील. भगवंत या ठिकाणी नवनारायणांना बोलावून आलिंगन देतो आहे. स्कॉडलेस असेल तर स्कॉडलेस द्या, दोन द्या, दोन माईक द्या त्यांना. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. नाही का, ज्या ज्यावेळी धर्माची ग्लानी धर्माची हानी होते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा या पृथ्वीवर अवतार घेतो. ते त्या दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्म रक्षणासाठी करणे आटी आम्हासी या न्यायाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात. आपल्याला सर्वांना ते ज्ञात आहे. भगवंतानं सत्ययुगामध्ये का अवतार घेतले, मग तो वामन, मत्स्य, कच्छ, वाराह, वामन अवतार, परशुराम अवतार, अशा प्रकारे भगवंत अवतार घेतो. तेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता आपल्या समोर संवादातून आपल्याला दाखवत आहेत. चालू करा, चालू करा जोरात. प्रणिपात नवनारायण. आवाज द्या मुनिवर, तुमचं आवाज द्या. नगरीत अर्थात द्वारकेत स्वागत आहे. अजून द्या आवाज. प्रणाम प्रभू. कल्याणमस्तु, शुभम भवतु. मुनिवर, कृपया तुम्ही आपापल्या जागेवर विराजमान व्हा. फुल द्या आवाज. तुम्ही आम्हाला इथे कशासाठी बोलवले आहे, याच्या मागचे कारण काय आहे? तिकडे तोंड करा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा या धर्तीवर धर्माची हानी होते, धर्माची ग्लानी होते, तेव्हा तेव्हा मी या धर्तीवर जन्म घेऊन अधर्माचा संहार करून धर्माची स्थापना करतो. मी त्रेतायुगात श्री रामांचा अवतार घेतला. सतयुगात
कत्स्य मत्स्य वाराह नरसिंहाचा अवतार घेतला. द्वापर युगात श्रीकृष्णांचा अवतार घेतला आणि कलियुगात पण खूप पाप वाढेल तेव्हा तुम्हाला अवतार घेऊन अधर्माचा संहार करून धर्माची रक्षा करायची आहे आणि नाथपंथ वाढवायचा आहे. व कुठे अवतार घ्यायचा आहे हे तुम्ही आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. मुनिवर, कवी नारायण मच्छिंद्रनाथ म्हणून मत्स्याच्या पोटातून जन्म घेतील. हरिनारायण गोरक्षनाथ म्हणून गौरी भस्मात जन्म घेतील. करभंजननाथ गहिनीनाथ म्हणून जन्म घेतील मातीच्या पुतळ्यातून. आणि अंतरिक्षनाथ जालिंदरनाथ म्हणून अग्निकुंडातून प्रवेश घेतील, अग्निकुंडातून जन्म घेतील. तसेच धृमिल नारायण चरपटीनाथ म्हणून जन्म घेतील आणि प्रबुद्ध नारायण कानिफनाथ म्हणून, तसेच अर्विहोत्री नारायण नागनाथ म्हणून जन्म घेतील. प्रभू, तुमची आज्ञा आमच्या शिरोधात आहे. या प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नवनारायणांनी विचारलं की प्रभू, आम्हाला कसा अवतार घ्यायचा आहे, कुठे अवतार घ्यायचा आहे. त्यावेळेस भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की नवनारायणनो, हे कवी नारायणा, तुम्हाला माशाच्या पोटातून मच्छिंद्रनाथ म्हणून जन्म घ्यायचा आहे. आणि हरिनारायणाला सांगतात की हरिनारायणा, तुम्हाला गौरी भस्मात गोरक्षनाथ म्हणून जन्म घ्यायचा आहे. अशा प्रकारे प्रत्येक नाथांचं अवतार कार्य द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा त्यांना नाथांना सांगतात आणि आनंदानं ती आज्ञा भगवंताची त्यांनी शिरोधार्य केलेली आहे. आणि यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या निजधामाला जातात आणि सांगतात की मी सुद्धा ज्ञानदेव म्हणून अवतार घेईल आणि भगवान महादेव साक्षात निवृत्तीनाथ म्हणून येतील, ब्रह्मदेव सोपान होईल आणि आदिशक्ती मुक्ताबाई जी आहेत, आदिमाया जी शक्ती आहे ती मुक्ताबाई होईल. अशा प्रकारे त्यांचं अवतार कार्य सांगितलं. माझा आवडता उद्धव नामदेव होईल. अशा प्रकारे प्रत्येक जण ह्या कलियुगात येऊन धर्म मार्गाचा, भगवत धर्माचा प्रचार करेल आणि हा धर्म वाढेल. आणि भगवंताची ती आज्ञा नवनारायणांनी शिरोधार्य केली आणि भजन करत निघालेले आहे. श्रीमन्नारायण नारायण नारायण